भाई लोकांच्या जावा किती बेकार. असं 6 महिने होत्या कुठं, नाही तर महिना होतो कुठं, नाही तर 2 महिने होत्या कुठं, नाही तर बाशिंग सुटलं का 5 मुळं पुरे होऊन देते नाही लगेच वाहिली निघा त्या. आज 7-8 वर्ष झाले एकत्रित परपंच आमच्यावाला, पण कधीच माही जावा अशी हे करत नाही का ते करत नाही का बा असं नाही का मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे. हा हा, जसं मी म्हणाल तसंच. खरंच बाई एक विचार आहे ग बाई आमचा, एक विचार. असाच विचार शेवटपर्यंत राहिला तर किती माणूस प्रगती करेल. जावाला जावंच पाहिजे माणसाला बहिणीसारखी, सुख दुःख वाटून घ्यायला, बोलायला चालायला, कामाला मदत. नाही तर हाय बाई लोकांचे जावा. आता हेच आमच्या भाऊकीमध्ये पाहिले बाई, कोणाचं तोंड कुणीकडं तर कोणाचं काय कुणीकडं. बेकार वागणं बाई लोकांचं. काय करू राहिले? काय नाही बाई बसली. काय करीत होती तू? काय आवरत होते. आवरलं म्हटलं जाऊन येते तुमच्याकडं. काय करताय काय नाही पाहून या. जेवल्या? जेवण केलं बाई मी. काय खाल्लं आज? अगं आळूच्या वाड्या बनवल्या होत्या. तू काय करीत होती? मी जेवले, आवरलं, धुणं टाकलं. म्हटलं तुम्ही काय करते, आले आठवण तर मग म्हटलं थोडं जाऊन येते. मग घरात थोडं झोपत दुपारी असं झाले मग. हा ना. बाकी बाकी काय आपलं काम. मादेर गेले कामाला. त्यांना आज कुठं लवकर जायचं होतं. मग लवकर जातो, पुढे बँकेचंही काम होतं, बँकेतले नंबर लावा लागा त्यांना. मग म्हणे येतो मी जाऊन. फोन नेलाय का संग? फोन नेले. मी एवढे फोन लावले तर उचललाच नाही. फोन केलता का? हा, काय काम होतं? अगं हेच वावरातले कामांचं बोलायचं. बँकेत असं कारण आज आहे ना बँकेतली गर्दी होती. हा का? हा, मग बोलले दुपारी मी लवकर येतो घरी. मग घरी येईलच बहुतेक म्हणूनच फोन. जेवायला येणार आहे का? हा जेवायला येणार. बरं बरं, आल्यावर मला पण आवाज दे. हा, नाही तर पाठवूनच देईन ना. हा दे, पाठवूनच दे. कसं काही काम असं तर तुम्ही बोलून घ्याल फोनवर, काय बोलता येणार नाही. मग काम झालंय का आवरून सगळं? हा. मग माझं असं म्हणणं होतं, काय ते माझा भाऊ पण येणार आहे ना, मग मी थांबते आजच्या दिवस घरी. तो येऊन गेला का मग येईन मी रानामध्ये. तू जाई ना मग तेवढा वाटाणा घेतला असता खोडून. कधी येणार आहे? तो मला फोन आला होता बाई, तो म्हणे मी येतोय अर्ध्या तासामध्ये. तुम्ही येणार आहे का वावरात? येईल ना मग मी. आणि आले बी ना समजा तर मी त्यांना जेवण खाऊ घालील, आणि मग आले वावरात येईन घेऊन. त्यांना सांगाल मला उभ्या नेऊन सोडा बाई. मग मी जाते तेवढं खुडून घेते. तुम्ही आल्यावर जाता ना. पण मग हे आले तर मग मला एकदा फोन करा बरं, तुमचं काही बोलणं चालू झालं. चालेल. अरे बँकेतलं टाइम झालाय ना, अजून आले नाही ते. हा देईन मी जेवायला वाढून. काय द्या मग वाढून. चल जाते मी. हा चालेल. माझा फोनच आज उचले ना का बरं काय माहिती. आणि मला असं वाटायचं की हिच्या जवळच बसेल काय. घरातले घरात आहे ना लय आडनाव राहतं बाई. काही धरावं लागत, काही सोडायला लागत, काही लक्ष नाही द्यावं लागत. डोक्याला ताण मिळाला. हा ना, आज सारे सकाळचं माझ्याशी काहीच बोलेल नाही. सकाळी आंघोळ करून गेली तर मला म्हणे टावेल द्या, दिला काय टावेल. त्याच्यात त्या बाईचे डोळे थोडीशी मला हे वाटलं, पण तिला काही डाऊट बिऊट नाही तसा. पाहू आता जे येईन समोर त्याला तोंड द्यावा लागत. भाऊ म्हणला आता मी येणार आहे. भावाचा काही फोन नाही, काही नाही. वाटाण्याला चांगला बाजार आहे बाई, चांगला बाजार आहे वाटाण्याला. खुडणं बी गरजेचंच होतं, पण आता ही एकटी पोरं किती खुडणार आहे. बाई ग, बघा हात सुजलाय. सकाळी गायीने लात मारली, बघा सुजलाय हात, बघा चमकू राहिला. आणि त्याच्यात आता वाटाणे बी खुडायचे म्हणल्यावर किती माडवा केला ताने. मी काय म्हणतो ना बाय, तर बुवा बनते कशी तुला माहितीच आपल्या. बरोबर आहे. खोडीची ना तर शंकरच वावरले का वापरला. कोणतं? शंकरच. खरं का? हा, म्हणजे मला कोण ऐकली त्याला वावर काय काढलं. त्याची ऑफर पाहिली का पण तो? कोणची? काय आहे मापाती आपल्या बरेच सगळं कोण आपण तो मध्ये कोणी ग आपल्याशिवाय आपल्याशिवाय बोलायचंच नाही. आणि कोणाला मध्ये घुसून द्यायचं नाही.
शक्यतो कोणी बळ करणारच नाही तिला. आता ते पैसे भरून बसतो आपण ट्रॅक्टरचे हप्ता हम्म. ₹1,00,000 भरून 1.25 लाख भरले. ट्रॅक्टर येणारच आहे एवढ्या हप्त्यात. हा ट्रॅक्टर आला का का मी काय करीन मग शेती काम आहे ना येड्यावानी काम जोडायचं. लेवलिंग करून हानीत राहून येऊ येड्यावानी आणि काय आपलं तेल टाकायचं ना हाकायचं आहे. ते बाय आपली जेवढी जमीन सपाट करायची ना हा तेवढं पैसे आपला घर ट्रॅक्टर घेतोय. बरोबर. येतो का नाही? चालूच नाही. बरं आपलं घरचं वाहन तिचे दुसरे काम करते. हम्म. कारण आता मी विचार केला समजा आपण बाहेरचं जर JCB वाला किंवा फॉकरे ट्रॅक्टर वाला तर जवळजवळ ते ₹5-6 लाख खाणार आहे. नाही ही जे शिरप्याची आयडिया केली ना ट्रॅक्टर घ्यायची, हे काम लय भारी केलं. काय करतो लोकांच्या घर पाय मग पडत. काय ते बरं ते उतारा राहते पण ते चुकत कधी यायला ते कवा ना कवा कर्ज आहेच. द्यायला तर त्याच्यापेक्षा एकत्रच घेऊन टाकू आपण. आणि आता पैसे भरले ना मी फोन केला होता त्या शोरूम वाल्याला तर म्हणा 8 दिवस दम काढा म्हणा. असं का? मॅडम ट्रॅक्टर झाली लोड तिकून बघा लोड झाली येऊन राहिली. आणि मी काय करतो मग, तू जर या शेती कामाच्या याला ट्रॅक्टर घेऊन जर भिडला ना, मी एजन्सी करतो 2-3 गिरायकांची जमिनीला. नाही काय नाही पण मग आहे बसेल मी काय देवाने बर्फ दिले एवढा नाही लोड घ्यायचा. तो आहे ना तुम्ही काय काम सांगत नाही तो मला. फक्त बांधायला चक्रा मारायचा आणि असं लग्न कार्य बाजार हाट मौती दाव्याचं ते तुझ्या का लागलं. जमीन जागेचं माका लागलं. माल टालू वापरायचं काम तुझ्या का लागलं. करायचं काम माका लागलं. मग ते काला सांगायला लागत एवढा विचार आपला त्या दोघी जावांचा आहे तसाच. हो बघ तेव्हा मग किंवा जर एकजुटीने काम करून राहिले नाही जाऊ दे त्या 2 गावच्या 2 घरच्या 2 असून एका जुटीने आपण तर एका आहे. लय विचार तू. मग आता मैत्रीतून फोन करते पण वहिनी लय सांभाळून घेते नाही, सगळं. लय समज वाईक तिनं मला सुद्धा सांभाळ आजपर्यंत तर. नाही आणि सीमा सुद्धा तुला आता बोलून चालून लहानच होत होती. हा ते थोडं हाय तसं बोलून नाही, फटकाळ हा. पण मग हिच्या पुढे ना काही नाही. कारण ही कशी आय बाय करून काम करून घेते. हिच्याकडे आयडिया लय भारी. नाही मला म्हणत होती सीमा एक दिवस ती आपली बाई बसलच राहते हेच करते. मला बाई ती बसू दे तिचा नको तू हिसाळ करू. तिचा हिसाळ नाही करायचं. मी म्हणलो तिला मी असं बसून ठेवीन बरोबर. असं बसून ठेवीन पण तिला मी काम सांगणार नाही मात वाटणार कारण तिनं मावलं लय करेल. बरोबर आहे. हम्म आता मोठी भाऊज आहे ती. मी काय होतो तिनं जे मला म्हणजे करून दिलंय ना हा. तर ते कोणी देऊ शकत नाही. तिनं मला जे करून दिलंय ना तिचं नाव घेता होत नाही. नाही, कारण तिनं जी मोठी बाजू घेऊन आली ना, नाही तिनं कधी कटाळ नाही केला. मी जर घरी गेलो का तिनं करून दिलंच मला. करून द्यायची रोज. म्हणजे एक दिवस शिरा करून द्यायची, एक दिवस भजी करून द्यायची, एक दिवस खाला करून द्यायची. त्याला कटाळा नाही तिला. करायचा कटाळ नाही तिला करायचा. माणसाचं समाधान करणं तिचं काम. हा तू घरी असू नसू पण ती मला कधी म्हणली नाही का मग असं तसं खुशच करायची मला खुश. त्याच्यामुळं मला आहे ना तिचं जेवढं म्हणावं तेवढं कौतिक कमीच पडत. बरोबर आहे. बरोबर आहे. याच मी ठरलं बा म्हणलं मग ट्रॅक्टर घेऊ जमीन घेऊन टाकू. भारी काम होईल. लेवल होईन आपली घरच्या घरी तो बाजारात करायचा. नाही हे बाकीचं पाहत ठरलं ना. आता मला जर इकडे कामाचा प्रश्नच येत नाही तेव्हा ते काम करायला मला मागणी. ते जा कंजुरीच्या नातीचं लग्न जसं होतं लग्नाला. हा मग जावंच लागेल तर जाऊ. कारण तो दर टायमाला येतो आपल्याकडं. नाही जाईल. जाईल. मावा लय राग मारा एक दिवस म्हणून तुम्ही येतेच नाही जातीच नाही. तुमच्या लग्नाला मी 4-4 दिवस आधी गेलो होतो ना आता तुम्ही आज सांगा अरे म्हणलो येणार रे भाऊ आमचे अन्न येते म्हणलो. हा कारण त्याची तुझी दोस्ती म्हणजे ती आतोनात आहे पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून शाळेपासून आम्ही 3री पासून संगच. पण पाहिजे तर ना लग्नाच्या दिवशी मी अगोदर 2 दिवस चक्कर मारून लग्नाच्या दिवशी बरोबर तुम्ही जाऊ शकतो. नाही वहिनीला नेणार आहे आणि मी जाणार आहे. जा या जाऊन या. आणि सीमा काय येते का नाही कारण तिला ते लग्नाचं ते ना ते डीजे आवाज नाही सर मग वहिनीला घेऊन जातो मी तरी चालेल. कारण ती सीमा आहे ना तिचं हृदय हलकं आहे थोडं. अण्णा एक काम कर ना काय करू तू एक बँकेत चक्कर मारून पाय. बँकेत तुझ्या अकाउंटवर किती पैसे आता मा अकाउंटला 1.25 लाख मी भरले ना. आज बँकेत गेलो ते पैसे भरले
आणि आपल्याला ना वावर काही केलं हातातून जाऊन द्यायचं नाही ते तर घेणारच, पण दुसरा एक प्रश्न आहे, जर ते माझ्या खात्यावर जर कमी असले तुझ्या भाव द्यायचं ते आहे ना गळ्यातली ते नाही, ते नाही. मोडायची नाही आपण ठेवू. मी म्हणलो ते काहीच म्हणणार नाही. हा तेच तर. हा मी जे शब्द टाकला ना त्या शब्दाला वाकतीच ती. बरं आण ना तू जाय बरं बँकेत. बँकेतून जाऊन येऊ हा का? बँकेत जाऊन ये. मी जाताना घरून जाणार होतो, पण आता का नाही आता मी जेवायला जातो का जेवण बिवण करतो आणि मग जातो शेतामध्ये. बरं चालेल. चाल पण मी आता डायरेक्ट हा बँकेत जाय बँक. अजूनही आहे ना बाई जेवायला. वाजले किती? हे माणूस आहे ना खरंच. बायकोला तर काही काळजी नाही, काही टेन्शन नाही. बसली का? हा आलो फिक्स करून मग. तुमचीच वाट पाहत होते. आलो फिक्स करून. केलं का? बरं 100 लाख ट्रॅक्टरचे. हा ना. ते भरले आणि आणायला सांगितलं जमीन घ्यायची आपल्याला सांगते. हा का? कारण आपला विचार असताना काही नाही, विचार असतं तर सगळं चालत आहे. विचार नसला ना मग काही चालत नाही. खरं विचार तरी आपल्याला कोणाचा घ्यायचा आहे? आपल्या 3 माणसांचा, तुमच्या मोठ्या भावाचा, तुमचा आणि मावा. मोठ्या भावाचं आणि सीमाचं काय घरात आहे तशी नाही, पण तिला कळून नाही द्यायचं. खरा विचार आपल्या दोघांचा. हा अण्णाचं काही नाही. अण्णा काय जसं म्हणलं तर हा नाही होतो. असं. खरा विचार आपल्या दोघांचा बहीण. आणि आपल्या दोघांचं पितळ कधी शेवट उघडून नाही पडलं बहीण. ते उघडून कसं चाल. हा काय करायचं, मी सीमाला देतो काढून बाहेर कामाला काढून देतो. मी पुढं गावाला फिरायला गेलो का दुपारा तिपारा अण्णा काय मी बी आता काय केलं, ती तुमचीच वाट पाहत होती. म्हणे अहो ताई ये अजून येईना जेवायला. म्हणलं तू जाय तिकडं वाटाने खोडायला सुरुवात कर म्हणलं. मी त्यांना वाढून देते म्हणलं, मी बी मळ्यात येते. मग काय म्हणली? चालेल म्हणे. 1-1.5 तास झालाय जाऊन. नाही ती संध्याकाळ बोल का ती 4 वाजत आले, परत न्यायचे आपल्याला ते वाटाने. ऐक ना अण्णाला लावलं मी बँकेमध्ये. हा का? म्हणलो अण्णा बँकेत किती पैसे चेक करून सगळं खात्यावरचे मग तुला पुढे आपलं ट्रॅक्टर चालू करायला. पहा बरं, मी बरोबर तिची इल्लेवाट लावी आणि तुम्ही यांची इल्लेवाट लावी. आता येईल मी कोण आहे? आपण दोघांची चला मध्ये. मग जेवण पाहू नंतर. जेवण काय नंतर जेवतो पहिले हे महत्वाचं. काय होतं माहिती काय आपल्याला ना आता अलीकडे वेळ कमी वेळच नाही ना. जवळ महालग्न होईल ना त्या परत माझ्या बऱ्या बाई किती. तुमचा भाऊ गावात काढून दिला, मळ्यात काढून दिला का आपलं झालं इकडे कार्यक्रम चालू. तुला कटाळ्याचा मार. मग एक दिवस रडली का ना ती? तेव्हा तुमचं लग्न होईल. एक दिवस तू रडली का नाही? मग तू काय मला म्हणली ती तू मग किती डिरिंग आहे मला दाखव. हा किती कॅपॅसिटी रडवलं का नाही तुला? हा बाई गागून गागताय ना गुगताय ना. बाई तुमचा भाऊ बाहेरच बसेल होते. मग नाही का भाजी त्यावर आपण 2-4 कार्यक्रम आणले. मग आणि परत तरी तुमचं मन नाही राहिलं तरी तुम्ही काय म्हणले? 1-1.5 तासाने एवढे 2-4 राऊंड झाले तरी तुम्ही काय म्हणले? नाही नवीन बाज मध्ये नेऊन ना वहिनी आपल्याला घ्यायचंच कार्यक्रम. त्या कोपऱ्यातला केस कसं झालं? हा बाई लय भारी. मी डोकं पाहतो खाली कार्यक्रम चालू. मी डोकं पाहतो खाली कार्यक्रम चालू. आणि अण्णाच्या मनामध्ये हा काहीतरी मला होतो काय करतो अरे म्हणलं इकडे उंतराची बोक्ष पाहतो. हा खाली कार्यक्रम चालू. सांगा मजा करीन बाई आपण. हा आणि सीमाला कानोकान खबर नाही. हा बाई जेवढी मजा आपण केली तेवढी तुम्ही सीमा बरोबर नाही ना करत. तेवढं नाही करायचं बरं का. मला मुळे मला सण नाही म्हणा. हा मी सांगून दे. अरे काहीतरी बायको आता नेमकं म्हणून चाललंय. हा नेमकं म्हणून मग खरी मजा तर आपलीच. 15 मला माहिती का मी म्हणतो नाही मला इंटरेस्ट नाही गोष्टी. हा खरं इंटरेस्ट कुठे आहे? इकडं झोपणार खबर. हा बाई तुम्ही तिकडून काय इकडून कोणी कोणी झोप मला काय तिकडून राहा मी इकडून राहतो. तिकडून ना माझा लय जीव कोंडतो. तिकडून म्हणजे कसं मला पटकन पळते.
बस ना दुखत आहे ना दुखतंय ना बस ना. बस उठा आता उठा उठा आता येईन कोणी तरी. आई खाओ चांगली मजा आहे. मी डिस्टर्ब केलं का जाऊ का बाहेर? नाही ग, असं काही नाही. जाते ना ताई तुम्ही तुमचं अगं काय नाही, चालू द्या. ते झोपलेले होते बरं का, त्यांचा काही दोष नाही. मला ते मला समजू तुमच्या बरोबर आहे ना असं झालं. आई तुम्हाला मी सख्या बहिणीच्या वर मानते आईच्या ठिकाणी मानते तुम्ही असं याच्यासाठीच लग्न केलं होतं का माझं? तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती हो की तुम्ही मला सोडून दुसऱ्या सोबत थोडीशी जनाची नाही तर मनाची तर ठेवायची ना तुम्ही. आणि ती मला शिकवत होती अटक काय शिकवत होती गोदडीत यायचं ते काय तू नाही का म्हणा आपल्याला तुम्हाला जमत नाही मग तिला बोललो ती म्हणे मी शिकतो. जमवायला यांच्याकडेच वर आले माझ्याकडे बरं नाही आले म्हणून मला वावरात काढून दिलं होतं ताई तुम्ही. आता समजलं मला तुमचा भाऊ येणार होता कोण काय येणार होतं माझ्या डोक्यात कसं बसलं की म्हटलं जाऊ द्या आपल्या आईसारखी बहीण आई सगळे ह्याच आहे. बरं बरं, तुला वाटाणे खोडायला लावलं होतं आणि तू काला घरी आली असं? पुढे म्हणजे देवाने बुद्धी दिली मला की पाहायला भेटेल मला म्हणून हे आले मी नाही तर कशाला आले असते. देवाना तुला चांगली बुद्धी द्यावा ना, हे काय अशी बुद्धी? म्हणजे देवाने तुम्हाला चांगली बुद्धी दिली आणि मला खराब दिली काही पाहूनच नव्हतं द्यायचं असं तुम्ही सांगायचं ना. जाऊ दे गरबत राहतं माणसा कोणा अहो ताई पण तुम्ही सांगायचं एकाच घरात तुमचं बट नाही मी कशाला आले असं लग्नच नव्हतं केलं ना. एक काम कर, आता मी अण्णां बरोबर झोपले ना, तू तो बाया बरोबर झोप. तुमच्या बुद्धीला पटत ते माझ्या बुद्धीला नाही पटत. तुम्ही झोपा तुम्हाला जिथं झोपाय तिथं मी फारकत देऊन घरी निघून जाईल. फक्त एकदा भाऊजीच्या कानावर घेते. असं नको करू बाई, नाही कसं लय इज्जत जाईल. अशी इज्जत नाही म्हणजे माझ्यासमोर तुमची काही अरे नाही का? ते पेताडे ती वाजती गाठी ती सगळं गावात सांग. असं नाही भाऊजी नाही का कानावर घालून दिलं आणि मी माझ्या मार्गाला निघून जाईल. मी ना मी जाते वावरामध्ये वाटाणे हे करायला. तुम्ही तुम्ही जा, बोला पुढं दोघं जण जायचं. काय बोलायचं. बोला तुम्ही ताई जाऊ नका मी फोन लावते भाऊजींना. बसा इथं ताई इथं बसा. नाही मी चालले. हॅलो भाऊजी कुठे आहे? घरी या बरं. हा लवकर आहे. हा या हा. भाऊजी येत आहे मग सांगते मी. चला बाहेर पाहू काय ते चला.